तर दुसरीकडे संगमनेरमध्ये पोलीस आणि शेतकरी आमने सामने आलेले आहेत। पोलिसांचे बॅरिकेड हटवून शेतकरी संगमनेरच्या प्रांत कार्यालयाच्या आवारात घुसले आणि त्यानंतर भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर झाल्याने शेतकऱ्यांनी जनावरांसह आंदोलन केलेलं आहे। शेतकरी आक्रमक झाल्याचं कळतंय, तर शेतकरी जर्सी गोरे घेऊन शेतकरी प्रांतामध्ये या कार्यालयासमोर धडकले होते। त्याच वेळी शिवा आर्मी संघटनेच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी हे आंदोलन केल्याचंही समजतंय। यावेळी इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। गोहत्या बंदी प्रकरणात सुधारणा करावी अशा मागण्या त्यांनी केल्या। अतिशय गंभीर झाल्याने संगमनेरमध्ये शेकडो शेतकरी जे आहे ते आपल्या जनावरांसह प्रांत कार्यालयावरती धडकलेले आहेत आणि या दृश्यांमध्ये आपण बघितलं तर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आपली जी जर्सी गोरे आहेत हे जर्सी गोरे आता प्रांत कार्यालयावर ती घेऊन आलेले आहेत आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून सुरू आहे। गोवंश हत्याबंदीचा जो कायदा आहे या कायद्यात सुधारणा करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती संगमनेरच्या प्रांत कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर प्रांत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरतीच पोलिसांनी बॅरिकेड लावून आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हे सगळे शेतकरी जे आहेत ते बॅरिकेड अक्षरशः बाजूला करून ते आता प्रांत कार्यालयाच्या आवारात घुसलेले आहेत आणि आपल्या जनावरांसह या ठिकाणी ते हे सगळे जनावरे जे आहेत शासन दरबारी जमा करण्यासाठी आलेले आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वी देखील या शेतकऱ्यांनी संगमनेरच्या प्रांत कार्यालयात आपली 9 ते 10 जनावरे सोडली होती, मात्र तरीही शासन ठोस निर्णय घेत नसल्याने आता शेकडोंच्या संख्येने ही जनावरे शेतकऱ्यांनी या ठिकाणी आणलेली आहेत आणि मोठ्या संख्येने शेतकरी या प्रांत कार्यालयावर जमलेले आहेत। दुसरीकडे मोठा पोलीस बंदोबस्त देखील प्रशासनाच्या वतीने तैनात करण्यात आलेला आहे। तर ही जनावरे जी आहेत ती शासनाने ताब्यात घ्यावी आणि यांचा सांभाळ करावा यासाठी हे सगळे आंदोलक जे आहेत ते आग्रही आहेत। त्यामुळे या आंदोलनाची दखल प्रशासन घेतं का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन मनसोडे, साम टीव्ही न्यूज, संगमनेर, अहिल्यानगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।